वसमत शहरातील शास्त्रीनगर भाग नाव मोठं पण समस्या त्याहून मोठी। रुग्णालय आणि कॉलेजकडे जाणारा मुख्य रस्ता, नागरिकांच्या रोजच्या येण्या जाण्याचा मार्ग आणि याच रस्त्यावर सध्या गटाराचे सांडपाणी उघड्यावर वाहताना दिसत आहे। दुर्गंधी, चिखल आणि अस्वच्छतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। विशेष म्हणजे हा भाग आमदार राजूभैया नवघरे यांच्या निवासस्थानाजवळच आहे, तरीही परिस्थिती मात्र बदलत नाही। हीच नागरिकांची खंत आहे। निवडणुकीत दिलेली स्वच्छतेची, विकासाची आश्वासने नेमकी कुठे गेली? प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष का? असा सवाल आता स्थानिक रहिवासी थेट विचारू लागले आहेत। रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। आजाराचा धोका वाढत असताना प्रशासन मात्र शांत का? या संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की समस्या तातडीची आहे आणि उपाययोजना त्वरित होणे गरजेचे आहे। स्वच्छ व सुरक्षित रस्ता हा नागरिकांचा हक्क आहे। आश्वासनांची फुगेबाजी नव्हे। आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? की शास्त्री नगरकरांना अजूनही दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे जगावे लागणार का? हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहरामध्ये मागील काही दिवसापूर्वी नगरपालिकेची निवडणूक संपूर्ण हवी काही दिवस झाले असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वच्छता मोहीम, स्वच्छता हीच सेवा असा नारा देत याच प्रभागातले काही नगरसेवक निवडून गेलेले आहेत। परंतु आता याच प्रभागामध्ये जे आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी हे आपण जो बघतो हा जो आहे तो शास्त्री नगरचा भाग आहे। या ठिकाणी जे आहे ते बाजूला रुग्णालय आहे, मोठ्या प्रमाणात रुग्णालय हे जे आहे ते या ठिकाणी या बाजूला कॉलेज आहे, शाळा आहे आणि या ठिकाणी जो शास्त्री नगरचा भाग आहे आणि याच भागामध्ये विद्यमान आमदार राजूभैया नवघरे यांचं सुद्धा घर आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अतिक्रमण धारकामुळे या ठिकाणी जे आहे ते संडासचं ज्याला पाणी म्हणतो आपण, घाण पाणी आहे ते रस्त्यावर आलेले। तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी जे आहे ते पावसाळ्याचंच पाणी आलेलं आहे का, पण पावसाळ्याचे दिवस नाहीत, हा उन्हाळ्याचे दिवस आहेत। तरी पण या वसमत शहरामध्ये या ठिकाणी जी स्वच्छतेला लागलेली कीड आहे ही कीड एकंदरीत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शहरातील नागरिकांनी जे इथल्या पालिकेतून निवडून आलेले जे काही सदस्य आहेत त्या सदस्याकडून अपेक्षा केली होती की आपल्या भागाचा जे आहे ते विकास होईल, पण असं होण्यापेक्षा याच भागामध्ये जे आहे ते हे संडासचं जे घाण पाणी आहे ते पूर्णतः रस्त्यावर आलेलं आहे। शाळकरी मुलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। आपण बघू शकता हा जो लहान मुलगा येत आहे, हा जो आहे तो मुलगा पाण्याच्या कडेने येत आहे। कशा पद्धतीने हा मुलगा येत आहे, घाण पाण्यातून मुलगा येत आहे, किती नाहक या ठिकाणी त्रास सहन करावा लागेल शहरामध्ये। हे जे आहे ते वसमत शहर सर्वात मोठी बाजारपेठ असलेले वसमत शहर या भागाला हुतात्मा बहरजी स्मारक महाविद्यालय आहे आणि हे जे आहे ते या ठिकाणी रुग्णालय आहे। या ठिकाणी जे आहे ते पानटपरी स्थल आणि बाजूला आहे तो वसमत ते परभणी जाणारा महामार्ग आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते शास्त्रीनगर भागामध्ये आहे ते संपूर्ण नालीचं पाणी आहे ते रस्त्यावर आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी संतप्त प्रक्रिया दिलेली आहे। याच पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता मी शास्त्रीनगर इथे राहतो। हे जे माझ्या पाठीमागे जे बघत राहत तुम्ही ते नालीचं पाणी आहे, सर्व घाण पाणी आहे। इथून जाणाऱ्या लेकरांना शाळेत जात आहे आणि इथले आजूबाजूचे हॉटेलवाले इथं कचरा फेकत आहेत। मुकाट जनावरं, कुत्रे आणि मच्छराची रोगराई पसरत आहे। तरी मी प्रशासनाला विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढा। नगरपालिका निवडणुकीनंतर जे काही नगरपालिका निवडणुकीमध्ये दिलेल्या घोषणा होत्या त्या घोषणा हवेतच जातात की शहराचा विकास होतो, हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव। लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।